गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण भरभरून प्रतिसाद देत असल्याबद्दल. आपण हे जादूचं बुक सुरू करून एक 8 दिवस झालेले आहेत. त्या जादूच्या बुकमध्ये आपण सुरुवातीचे 6 धडे आपण कालपर्यंत पाहिलेले आहेत आणि प्रत्येक धड्यामध्ये आपण वेगवेगळी दिलेली असाइनमेंट रोज करत आहोत. नियमाते रोज लिहित आहोत. रोज रात्री झोपताना जादूचा दगड सुद्धा आपण हातामध्ये घेऊन जादूची कृती करत आहोत. त्याचप्रमाणे कालचा दिवस होता कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. कामाच्या ठिकाणी घडणारी जादू ही जेव्हा काल आपण हे केली की आपल्यासोबत एक मॅनेजर आहे. अनव्हिजिबल मॅनेजर आहे असं फील करून आपण त्याला ज्या गोष्टी करतो त्या सांगायच्यात आणि त्यांनी ते लिहून घ्यायचंय. आणि ते आपण फील करायचं, व्हिज्युअलाइज करायचं की ते आपल्यासोबत आहेत आणि सगळं लिहून घेतायत. आणि त्यांनी त्याप्रमाणे लिहून घेतल्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने सर्व काही गोष्टींचे ग्रॅटिट्यूड करायचे आहेत. तर आपण ग्रॅटिट्यूड करत असताना आपण त्या गोष्टी लिहिणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर चला मग आजचा आपण अ, सेशन सुरू करूयात. दिवस आहे 7वा. आय होप तुम्ही सर्वजण रोजच्या रोज प्रॅक्टिस करत आहात. नियमाते लिहित आहात, ग्रॅटिट्यूड लिहित आहात. आजचा आपला दिवस आहे 7वा आणि नाकारणारे विचार. की आजच्या धड्याचं 7व्या धड्याचा जो हे आहे टायटल आहे ते आहे नाकारणारे विचार. बघा काय दिसत आहे या चित्रामध्ये. या चित्रामध्ये आपल्याला एक दरवाजा दिसत आहे. तो अर्धवट उघडा आहे. त्या अर्धवट उघडा असलेल्या दरवाज्यातून थोडीशी सापट आहे. अर्धवट उघडा आहे त्याच्यातून एक मॅजिकल ऊर्जा, एनर्जी आपल्या घरामध्ये आतमध्ये येत असताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय? तर नकारात्मक विचार नाकारणारी जादू. आपल्याला ही करायची आहे. कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीत सारखीच कृतज्ञ असते. जर एखादा व्यक्ती खरोखर कृतज्ञ असेल, तर तो सगळ्या परिस्थितीत म्हणजे राग येऊ, द्वेष येऊ, तिरस्कार येऊ, कुणाची भांडणं होऊ, काही होऊ, कोणत्याही परिस्थितीमध्ये, प्रेमामध्ये म्हणा, कोणत्याही अ, फंक्शनमध्ये म्हणा, काही म्हणा, तो कृतज्ञच असतो. असं कोण म्हणत आहे? बाहु उल अल्लाह, बाहु उल लाह. बहा बहाई धर्माचा पार्शियन संस्थापक जे आहेत, त्यांनी हे म्हटलेलं आहे. नातेसंबंधात काही वाद निर्माण झाले असतील, आर्थिक ताण आला असेल, तब्येत बरी नसेल किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील, तर यापैकी कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवण्याचं कारण म्हणजे दीर्घकाळ कृतज्ञता व्यक्त न करणे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ नसू, तर नकळतपणे आपण त्या घडणारच आपण त्या घडणारच असं गृहीत धरलेलं असतं. गोष्टी अशा घडणारच असं मानणं हे नकारात्मकतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. गोष्टी अशा घडणारच या गृहीतकामध्ये आपण त्याबद्दल धन्यवाद देत नाही. त्यामध्ये आपल्या आयुष्यात घडणारी जादू आपण थांबवतो. दुसऱ्याचे आभार मानण्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होत राहते. याउलट गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं, की आपल्या आयुष्यातील गोष्टी सातत्याने कमी व्हायला लागतात. हा जो धडा आहे, तो समजायला थोडा अवघड आहे. तर व्यवस्थित समजून घ्या. तुमची तब्येत बरी जेव्हा चांगली असते, तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असता का? असतो का आपण कृतज्ञ? नसतो. आहे चाललंय व्यवस्थित एकदम छान आहे. टकटकीत आहोत, टमटमीत आहोत. पण एकदाच जर का दुखायला लागलं, तर मग आपल्याला कळतं. मग आपण जागे येतो, की अरे आपण ग्रॅटिट्यूड केले नाही, धन्यवाद दिले नाही. आपण त्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहिलो नाही. का तुम्ही जर आजारी पडलात किंवा तुम्हाला काही लागलं, तरच तुम्हाला तुमच्या आरोग्याची जाणीव होते का? बऱ्याचदा असं होतं. तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रत्येक दिवशी कृतज्ञ असता, की जेव्हा नोकर कपात होणार आहे, अशी बातमी कानावर येते तेव्हाच तुम्हाला त्याचं कृतज्ञ का महत्त्व कळतं. तुमचा पगार किंवा
वेतन मिळालं की प्रत्येक वेळी तुम्ही कृतज्ञ असता, की तुम्ही हे गृहीत धरता? सगळं काही सुरळीत चाललं असेल, तर तुम्ही कुटुंबाच्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, की काही अडचणी आल्या तरच त्यांच्याबद्दल इतरांबद्दल बोलता? तुमची मोटारगाडी जेव्हा व्यवस्थित चालत असते, तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता का? की ती जेव्हा बंद पडते, तेव्हाच त्याच्याबद्दल विचार करता? बघा किती सारे प्रश्न लेखिकेने हे आपल्यासमोर मांडले आहेत. हे प्रश्न आपल्याला येतात का? प्रत्येक एका प्रश्नाचा विचार करा. प्रत्येक दिवशी तुम्ही जिवंत आहात याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता का? आयुष्यात तुम्ही गृहीतच धरलं आहे, गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं, की त्याचा परिणाम म्हणजे नकारात्मक विचार. अगदी खरं. आणि शब्द आपल्या मनात यायला लागतात आणि आपण तक्रार करायला लागतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का आपण तक्रार करायला लागलो, की तक्रार करण्यासारखं आणखी गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करणारच. तुम्ही जर हवामानाबद्दल, वाहतुकीबद्दल, तुमच्या साहेबांबद्दल, तुमच्या जोडीदाराविषयी, तुमच्या कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल, अनोळखी व्यक्तीबद्दल, रांगेत उभे राहण्याबद्दल, बिलांबद्दल, अर्थव्यवस्थेविषयी, एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी किंवा कंपनीच्या सेवेबद्दल तक्रार करत असाल, तर तुम्हाला कृतज्ञता नाही. आणि तुमच्या या तक्रारखोर स्वभावामुळे प्रत्येक तक्रारी गणित तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण होण्यापासून आणखी दूर लोटत राहता. जर उदाहरण देऊन सांगते, जर एखादा व्यक्ती त्याने एखादं पीक केलंय, एक्झाम्पल घेऊया. एखादा शेतकरी आणि त्याने एखाद्या शेतामध्ये पीक केलंय आणि ते पीक उन्हामध्ये लावलेलं आहे, त्याला पाणी भरपूर सोडत आहे, औषधं देत आहे. परंतु ते पीक जर लवकर उगवून आलं नाही, तो डळमळीत होतो शेतकरी आणि तो वाईट साईड बोलतो. तो स्वतःवर दोष नाही घेत, की मी कुठं कमी पडलोय हे याचा विचार तो करत नाही. तो दुसऱ्याला दोष द्यायला सुरुवात करतो. जमीन चांगली नाही, तिथली माती चांगली नाही, पाणीच खूप खाते ती जमीन, पाणीच नाही विहिरीत, पाणीच कमी पडतंय, ऊनच खूप आहे, हवाच बिलकुल नाही. त्यानंतर औषधं काम करत नाही, लेबर खूप महाग झालेत, खूप पैसे द्यावे लागतात. मग लेबर कशाला घ्यायचे? घरचे लोकं तर मदत करत नाही. मग तो व्यक्ती असा दुसऱ्यांना ब्लेम करत राहतो. मग अशा वेळी जर त्या व्यक्तीने कृतज्ञता केली, तर त्याच्या मनातले विचार ऑटोमॅटिक कसे होतील? कमी-कमी होत जाऊन कृतज्ञ राहण्यापेक्षा कृतज्ञ जर राहिलात, तर कृतज्ञतेचं पारडं कसं होईल? वाढेल आणि कृतज्ञता कशी होईल? कमी-कमी होत जाईल आणि ऑटोमॅटिकच सगळ्या गोष्टी जुळून येऊन या त्याचं जे पीक आहे ते एकदम कसं होणार आहे? सुपीक होणार आहे. मग डौलदार येणार आहे. खूप चांगलं हिरवंगार येणार आहे. खूप चांगलं शेत भरून येणार आहे. तर आपण काय केलं पाहिजे? कृतज्ञता तेवढीच व्यक्त केली पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल, की नकारात्मक विचार आणि शब्दांमुळे, तक्रारखोर स्वभावामुळे आणि गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरल्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टी घडणंच बंद होऊ लागतं. काहीतरी मोठ्या प्रमाणात बिनसतं आणि गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. याचा अर्थ हे कुठल्या तुमच्याही नकळत तुम्ही पुरेसे कृतज्ञ नसल्यामुळे ते घडलं असावं. तुमच्या लक्षात येईल. खरं आहे. असं माझ्या बाबतीत पण बऱ्याचदा घडलेलं आहे. म्हणून मी सांगू इच्छिते, की तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता, तेव्हा तुम्ही नकारात्मक असणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता, तेव्हा तुम्ही कोणावर टीका करणं किंवा कोणाला दोष देणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा निगेटिव्ह असता, कृतज्ञ असता तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता, तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं अशक्यच आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल, तर कृतज्ञतेमुळे तिच्याच्या जादूमयरित्या बदल व्हायला फारसा वेळ लागत नाही.
तुम्ही फारसा वेळ लागत नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता, तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं अशक्य आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल, तर कृतज्ञतेमुळे तिच्याच जादूमयरित्या बदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. धुराचं वलय जसं हवेत विसरून विरून जातं, तशी नकारात्मक परिस्थिती अदृश्य होईल. अगदी जादू झाल्यासारखी. अगदी अवघड असलं तरी सर्वात प्रथम तुम्हाला नकारात्मक परिस्थिती तुमच्या कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल याचा शोध घ्यावा लागेल. तुमच्या कृतज्ञतेमुळे प्रत्येक नकारात्मक परिस्थिती जादूनं बदलणार हे तुम्हाला माहीत असल्यामुळं परिस्थिती कितीही वाईट असली तरी कृतज्ञता वाटू शकेल इतकं काहीतरी तुम्हाला नक्कीच सापडेल. जीवनातील खरी जादू कळल्यामुळेच वॉल्ट डिस्ने यांनी त्यांच्या पॉलियाना चित्रपटात हे कसं करता येईल हे दाखवलं आहे. बघा, आपल्याला पॉलियाना चित्रपट सुद्धा पाहायचा आहे. एका लहान मुलीचा चित्रपट आहे तो. त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. पाहिल्यानंतर सगळ्यांनी ते शेअर करायचं आहे. वॉल्ट डिस्ने यांचा 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या पॉलियाना चित्रपटात द ग्लॅड गेम आनंदी खेळ दाखवला आहे. त्यांचा मी लहान असताना माझ्या मनात खोलवर परिणाम झालेला आहे. माझ्या बालपणी आणि कुमारावस्थेत ग्लॅड गेम मी कायम खेळायचे. या खेळामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत विशेषतः नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टीचा शोध तुम्ही घ्यायचा आहे. नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा गोष्टी किंवा खरं तर कृतज्ञता वाटेल अशा गोष्टींचा शोध घेत असताना त्यातून सुटण्याचा मार्ग आपल्याला दिसू लागतो. वॉल्ट डिस्ने यांनी कृतज्ञतेची जादुई शक्ती पॉलियानामध्ये दाखवली आणि त्याआधी हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी याच जादूमय शक्तीचा वापर कसा करायचा हे सांगितलं आहे. ते म्हणतात, "चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो नसलो तरी थोडंफार शिकलो व थोडंही शिकलो नसतो तर आपण आजारी तरी पडलो नाही आणि आजारी पडलो असलो तरी मेलो नाही. म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहूया." गौतम बुद्ध म्हणतात अंदाजे. गौतम बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, की "चला उठा, कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो. नसलो तरी थोडंफार शिकलोत ना. थोडं शिकलो नसतो तर आपण आपण आजारी तरी पडलो नाही आणि आजारी पडलो असतो तरी मेलो नाही. म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहू या." चला बुद्धांच्या या शब्दामुळे काही प्रेरणा घ्या आणि आज तुमच्या आयुष्यातील तुम्हाला सर्वात आधी सोडवणं गरजेचं आहे. अशा समस्येची किंवा नकारात्मक घटनेची निवड करा आणि कृतज्ञता वाटेल अशा 10 गोष्टींचा शोध घ्या. सुरुवातीच्या ह्या कृती आचरणात आणणं हे एक आव्हान ठरू शकतं, याची मला जाणीव आहे. पण बुद्धाने ते कसं करायचं याचाही मार्ग दाखवला आहे. या 10 गोष्टींची तुमच्या संगणकावर किंवा कृतज्ञता वहीत नोंद करा. उदाहरणार्थ, तुम्ही बेकार आहात, की तुमची समस्या आहे असं गृहीत धरू आणि तुम्ही खूप प्रयत्न करीत आहात, पण अजूनही तुम्हाला काही मिळत नाही. या परिस्थितीत जादूने बदल घडवून आणायचं, तर तुम्हाला अगदी मन एकाग्र करून कृतज्ञतेचंच आचरण करावं लागेल. अशा वेळी तुम्हाला काय म्हणता येईल याची काही उदाहरणं पुढे देता येतील. या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येतो, याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मोकळा वेळ मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यास मला मदत मिळत आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मी बराच काळ काम केलं आहे. त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मी बेरोजगार झालो आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बाहेर खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि दर दिवशी नवनवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. नवा नव्या कामांसाठी अर्ज कसे करायचे, मुलाखती कशा द्यायच्या, हे आता मला माहीत आहे. त्याबद्दल मी देखील कृतज्ञ आहे. माझी तब्येत मला साथ देत आहे आणि अजूनही मी काम करू शकेन, याबद्दल मी कृतज्ञ आहे. कुटुंबाने या काळात मला जे प्रोत्साहन आणि आधार दिला, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मिळालेल्या विश्रांतीबद्दल मी कृतज्ञ आहे. मला त्याची खरोखरच खूप गरज होती. नोकरी गमावल्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात किती
महत्त्व होतं हे मला कळलं. आतापर्यंत कामाचं हे महत्त्व मला कधीही जाणवलं नव्हतं. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बेरोजगार व्यक्तीने अशी कृतज्ञता व्यक्त केल्याचा परिणाम इतर परिस्थिती त्याच्याकडे आकर्षित होण्यात होईल. यामुळे त्याच्या सध्याच्या परिस्थितीत जादुमयरित्या बदल व्हायलाच हवा. तसा तो होईलच. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीपेक्षा कृतज्ञतेची ताकद खूप मोठी आहे आणि नकारात्मक परिस्थिती बदलता येऊ शकण्याचे अमर्यादित मार्ग आहे. यासाठी तुम्हाला कृतज्ञतेचे आचरण करायला लागेल आणि मग पहा काय जादू घडते ती. आपण आता दुसरं एखादं उदाहरण घेऊया. मुलाचे त्यांच्या वडिलांबरोबर तितकेसे चांगले संबंध नाहीत. या नात्यामुळे एकमेकांना त्रास होत आहे. आपण काहीही केलं तरी वडिलांना ते कधीही चांगलं वाटत नाही, अशी मुलाची भावना असते. माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध हे खरोखरच चांगले आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. स्वतःला जे शिक्षण मिळाले नाही, ते शिक्षण मला मिळावे यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय कष्ट केले, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचाच आमच्या कुटुंबाला आधार होता. आमचं कुटुंब चालवण्यासाठी वडिलांना किती कठोर परिश्रम घ्यावे लागले आणि पैसा खर्च करावा लागला, याची मला लहानपणी कल्पना नव्हती. त्याबद्दल मी आता वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. मी लहान असताना प्रत्येक शनिवारी ते मला बास्केटबॉल खेळायला घेऊन जायचे. त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझे वडील पूर्वी खूप कडक होते, पण आता मात्र ते तसे वागत नाहीत. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. माझ्याबद्दल त्यांना खूप काळजी वाटायची म्हणून तर मी ते माझ्याशी कडक वागायचे. ते माझ्याशी कडक वागायचे. त्यांनाही जी माझ्याविषयी काळजी वाटते, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आणि वडिलांच्या नात्यातून मला माझ्या मुलांशी वागताना लागणारा कनवाळूपणा आणि अधिक समजूतदारपणा शिकता आला. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपली मुलं वाढताना ती आनंदी आणि पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं किती महत्त्वाचं असतं, हे मी माझ्या वडिलांकडून शिकले. त्याबद्दल त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी जेव्हा माझ्या वडिलांबरोबर हसतो, तेव्हा मला खरोखरच कृतज्ञ आणि धन्य वाटतं. काही लोकांना असं कधीच हसता येत नाही, कारण त्यांना वडील नसतात. तर काही जणांचे वडील लवकर मरण पावतात. त्यांनाही वडिलांबरोबर परत कधी हसण्याची संधी मिळत नाही. मला वडील आहेत याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. कारण जसा कठीण कालखंड होता, तसा आनंदाचा चांगला काळही होता आणि यापुढेही माझ्या वडिलांबरोबर मला चांगला काळ मिळणार आहे. मुलाने वडिलांबद्दल जर अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, तर परिणामी त्यांच्या नात्यात आणखी सुधारणा घडून येईल. मुलाने जेव्हा वेगळ्या पद्धतीने वडिलांबद्दल विचार केला, त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या, तेव्हा लगेच वडिलांकडून चांगल्या गोष्टी त्यानं केल्या आहेत, हे त्यांना आठवायला लागतं. मुलगा जरी मनातल्या मनात ही कृतज्ञता व्यक्त करत असला तरी उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या पातळीवर मुलाच्या कृतज्ञतेचा जादुई परिणाम त्यांच्या आणि वडिलांच्या नातेसंबंधांवर झाल्याचे दिसून येईल. मुलाख्यात मुलाच्यात जर ही कृतज्ञता कायम राहिली, तर आकर्षणाच्या नियमानुसार वडिलांबरोबर त्यांच्या परिस्थितीत चांगला बदल घडून यायला हवा. लगेचच त्यांच्या नातेसंबंधात सुधारणा घडून यायला सुरुवात होईल. जादूची कृती नंबर 7 नकारात्मक विचार नाकारणारी जादू. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. तुम्हाला कोणत्याबद्दल कृतज्ञता वाटत आहे ते लिहा. एकदा पुन्हा एकदा तुमची यादी वाचा आणि प्रत्येक वरदानाबद्दल वाचल्यानंतर जेवढी म्हणून कृतज्ञता व्यक्त वाटेल तेवढी वाटू द्या. आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द व्यक्त करा. तुमच्या आयुष्यात सर्वात साधी, सोडवावीशी वाटणारी, अगदी महत्त्वाची वाटणारी एखादी समस्या किंवा नकारात्मक प्रसंगाची निवड करा. त्या नकारात्मक प्रसंगाच्या अशा 10 गोष्टी लिहून काढा, ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. या यादीच्या शेवटी लिहा, उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे.
फक्त आजच्या दिवसापुरतं काहीही नकारात्मक न बोलण्याचा निर्णय करा. येस, मी हे करते. तुम्ही काही नकारात्मक विचार करता आहात किंवा बोलला आहात, असं तुमच्या लक्षात आलं, तर लगेच जादूच्या जीवनरेषेचा वापर करा. तुम्ही जे बोलणारा होता, तिथंच थांबा आणि म्हणा, "पण डॅशसाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे." असं मला म्हणायचं होतं. रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. येस. मी आज शेतावर गेले होते. त्यासाठी मी मनापासून खूप आभारी आहे. मी जादूची प्रॅक्टिस करू शकले त्यासाठी मनापासून खूप आभारी आहे. चला तर मग आजचा हा चॅप्टर इथे पूर्ण झालेला आहे. तर मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. तुम्ही हा चॅप्टर सगळ्यांनी मिळून ऐकलात. खूप चांगल्या पद्धतीने. त्याबद्दल मी तुमची मनापासून सगळ्यांची आभारी